निधीची आपण काय म्हणतो त्याला कमतरता होती। 2.5 मंत्री मी झालो, 2.5 वर्ष मंत्री झालो, पण 2.5 वर्षाच्या मंत्रीच्या काळामध्ये 2.5 वर्ष हा करोनाचा काळ होता। एक आमदार म्हणून, एक मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून या तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री बरोबर या तालुक्यामध्ये काम करताना माझ्या गोरगरीब माणसाला एक कुठेतरी आधार मिळावा म्हणून या तालुक्यामध्ये धान्याचं किट वाटण्याचं काम बंधून विचार करा। हे राजकारण बाजूला, राजकारण काय सगळं फक्त बाजूला ठेवा। माझे पत्रकार बंधू सुद्धा इथं हजर आहेत रे बाबा। अरे काय ह्या लोकांनी मदत केली नाही, कुठेतरी आव आणायचा, कुठेतरी अरे एवढे मोठे तुम्ही संस्थानिक काय, तुमच्याकडे एवढ्या साखर कारखान्यामध्ये आम्ही सगळं एवढं काढलं, अरे एवढं होतं तर मग का तुम्ही त्या काळात अरे गरीबाला त्यावेळेस गरज होती। माझ्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, माझ्या शेतमजुरांचे काय प्रश्न आहेत, इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत, याचा कधी बंधूंनी विचार केला? मगाशी प्रतापबाबा कोणीतरी सांगितलं, मला माहित कोणतं बोललं, बंधू तुम्ही शांत विचार करा। 2012च्या अगोदर आपल्या भागाच्या रस्त्यांची काय परिस्थिती होती? काय लोकांनी 20-20 वर्षात तुमच्या लोकांच्या रस्त्याचे प्रश्न का मार्गी लावले नाही? दगडवाढीचे प्रश्न का मार्गी लावले? माझ्या इथं महिला भगिनी बसलेल्या आहेत, महिला भगिनींच्या डोक्याला हंडा का उतरवला नाही? मगाशी दादाने कुठे सांगितलं की आमच्या गावाला टँकर हा नेहमी लागायचा। काय इतक्या दिवस लोकांनी तुमच्या गरिबांचा तुमचा काय विचार केला नाही? फक्त निवडणुकीमध्ये यायचं आणि काहीतरी लोकांना थातूर सांगायचं, उसाचं भ्या दाखवायचं, दुधाचं भ्या दाखवायचं। हीच बंधूने काही लोकांनी प्रश्न करून तुम्हा लोकांचा गैरसमज करमून तुमची या लोकांनी मतं फक्त निवडणुकीपुरतं केली आणि निवडणुका संपल्यानंतर त्या लोकांनी तुमचा कधीही विचार केला नाही। आणि गोष्ट खरी आहे, आज रस्ते असू द्या, पिण्याचे पाणी असू द्या, आज आमच्या बंधाऱ्याने आमच्या अण्णाला मगाशी चव्हाणांना मुद्दाहून बोलवलं, तुमच्या भागामध्ये पूर्वी बंधारे होते का? काही लोकांनी का पूर्वी का केलं नाही? पूर्व बंधारा मला विचारायचं, त्यांना विचार तुम्ही विचारा का पूर्वी हे बंधारे झाले नाहीत, पूर्वी का बाजार तलाव झाले नाहीत? नाही, पूर्वी तेच म्हणतो मी का झाले नाहीत याचा बंधून शांत डोक्याने विचार करा। राजकारण बाजूला ठेवा, तुमच्या गावात आणि शेवटी बंधारा, शेवटी शेत, एक लक्षात ठेवा, शेवटी ही गोष्ट खरी आहे, आपल्या दृष्टीने शेताचं पीक हे खूप महत्वाचं आहे। आपल्या शेताच्या पिकावर, चांगल्या पिकावरती आपली स्वप्न असतात। माझ्या मुलीचं लग्न करायचंय, माझ्या मुलाचं लग्न करायचंय, माझ्या घरातलं कोणाचं दवाखान्याचं ऑपरेशन करायचंय, मला कुठेतरी विहीर पाडायची, कुठेतरी पाईपलाईन करायची, मला कुठेतरी नवीन शेतजमीन करायची किंवा शेतजमीन घ्यायची, मला रान ओढा, त्याच्यावरती आपले स्वप्न असतात। शेवटी एक गोष्ट खरी आहे ना, माल आहे तर ताल आहे, नाही तो सब कुछ कंगाल आहे रे बाबा। एवढं शेतीचं उत्पन्न, हे शाश्वत शेतीचं उत्पन्न हे बंधूंना निश्चित प्रकारे बंधूंना आपल्या सगळ्यांचं हे चांगलं राहिलं पाहिजे, शेतीला चांगल्या प्रकारचं पाणी हे कुठेतरी मिळालं पाहिजे, यासाठी बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून काम करण्याचा प्रयत्न हा निश्चित प्रकारे केला। आणि सर म्हणले, मला वाटतं राजकारणात काय होईल, कुणी आयुष्यामध्ये ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही, मीच आमदार होईल किंवा मीच होईल, परंतु जे आपल्याला पद मिळतं शेवटी त्या पदाचा उपयोग हा शो करण्यासाठी नसतो, कुठेतरी भांग पाडून कुठेतरी बॉडीगार्ड फिरवायसाठी नसतो, शेवटी त्या पदाचा उपयोग सामान्य माणसाला, गोरगरीब माणसाला, मागासवर्गीय माणसाला, अल्पसंख्याक माणसाला किती होतो याची कुठेतरी नोंद घेतली जाते बाबा। आज मी काम करतो, मरतो, मुंबईला जातो, पुण्याला जातो, त्यात माझं कुठे वैयक्तिक स्वार्थाचं काम नसतं, जेणेकरून पुण्याला गेलो, मुंबईला गेलो तरी माझ्या तालुक्यामध्ये निधी त्याचा फायदा होईल। निधी कसा येईल? आज मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजाला या तालुक्यामध्ये कधी सेपरेट निधी दिला नव्हता, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माहित आहे। शेवटी मी नेहमी म्हणतो, हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एक आहोत, आमच्या सर्वांचं रक्त हे लालच आहे, हे कुठेतरी निवडणुकीपुरतं कुठेतरी एकमेकाचा गैरसमज करायचा आणि हिंदू मुस्लिम वाद लावायचा आणि स्वतःच्या मतदाराची पोळी भाजून घ्यायची, काही अशी लोकांना सवय बाबांनो। आणि मी तुम्हाला ह्या निमित्ताने एवढं सांगतो, शेवटी एक लक्षात ठेवा, फुले शाहू आंबेडकरांचं तत्व आपला राष्ट्रवादी पक्ष आपण कधीही सोडणार नाही। त्याला खरं माणूस असतो ना, त्याला लक्षात ठेवावं लागत नाही। मी मला तुम्ही जर विचारलं मला काय कुठं काय काम झालं ती पण लक्षात नसतं, फक्त मी माझा आराखडा असतो। आपण मगाशी निर्वंगीहून सहज मी इथं आलो, आता त्या मार्गे आलो, काय पूर्वीची रस्त्याची अवस्था होती, या रस्त्याची परत आपला ह्याला मला वाटतं सरापवाडी जातो, पूर्वी रस्त्याची काय अवस्था असायची, सरापवाडी असेल तर घोरपडवाडीची तर मंडळी सगळी, हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे। खोरोचेला त्या दिवशी माझा कार्यक्रम झाला,
मी तुम्हाला सांगतो, मी एवढं त्यावेळेस सुद्धा तिथं तो खोरोचीच्या पुढचा पूल आहे का, तुमच्या निर्वांगीच्या पुढचा पूल, तो खोरोचीला जाणारा तो पूल मी मंजूर केलाय, तरी मी सांगायला विसरलो. 2 कोटी 3 कोटी आहे ती पण टॅक्स करून बघा. मग ह्याला म्हणतात पवारच असतात तुम्हाला. त्यामुळं 3 कोटी 3 कोटी रुपयाचा पूल पत्रकार बंधूंना मंजूर केला, तर मी तिथं उद्घाटन केलं नाही. मी विसरलो होतो, आमचा पीए विसरला, मी पण विसरलो. एवढं मोठं 3 कोटी रुपये. अरे पूर्वी या तालुक्यामध्ये 2 लाख दिलं तर 20 वेळा उद्घाटन करायचे, तिथं जेवणच्या जेवणातच 2 लाख उडायचे लोकांचे. मी सांगायचं तात्पर्य एवढंच की बाबांनो, मी खरं सांगतो की खऱ्या माणसाला कधी कधी वाईट वाटतं, दुःख वाटतं. आज तालुक्यामध्ये एवढा प्रकारचा मोठ्या प्रकारचा निधी माझ्यासारखा कार्यकर्ता आणतो, मरतो, हे करतो, आणि ही गोष्ट खरी आहे ना. काही काम करताना काही कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी चुकतो, खड्डा पडतो, कुठेतरी त्याचं निकृष्ट काम होतं, हे मान्य आहे. जो कोण असं निकृष्ट करेल, खड्डा पाडेल, त्या कॉन्ट्रॅक्टरची गय केली जाणार नाही, हे पण तुमच्या साक्षीने मी त्याला सांगतो. परंतु काय होतं, 100 मार्काचा पेपर असतो, 100 मार्काच्या पेपरमध्ये 90 मार्क, त्याला काय नाव, त्याला काय, त्या लोकांना कधी कामाचं माहिती आहे का, त्यांना खरंच गरीबाबद्दल तालुक्याच्या कळवळ आहे का. मागासवर्गीयाच्या बाबतीबद्दल मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो, या तालुक्यामध्ये पुढच्या विरोधकाला बोलण्याचे त्यांना अधिकार नाहीये. 2012 साली यावेळी झडपीचा अध्यक्ष झालो. 2012च्या अगोदर मध्ये इंदापूर तालुक्यातल्या मागासवर्गीय वस्तीमध्ये किती रस्ते होते, किती गटार योजना होत्या, किती पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या, त्यांनी कुठेतरी चेक करा. विभागाचा जो समाज कल्याणचा जो जिल्हा परिषद मेन आहे त्याला बोलून घेतलं, तिथं इस्टिमेट केली, तिथं सगळ्या गोष्टी केल्या, ते सगळं करून घेतलं. त्यावेळेस एका रात्रीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंदापूर तालुक्याला त्यावेळेस 2012 साली 4 कोटी रुपये समाज कल्याणमध्ये त्यावेळेस मी देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंना त्यावेळेस मागासवर्गीय वस्तीमध्ये केला. अरे बाबा, मला शेवटी लोकांबद्दल तळतळ आहे ना. मी काय त्यावेळेस आमदार नव्हतो, परंतु शेवटी आपल्याला मिळालेली खुर्ची किंवा मिळालेलं पद, त्या पदाचा उपयोग लोकांसाठी किती करतो. कुठेतरी लोक नोंद घेतात ना बाबांनो. उद्या या जगात मी असेल नसेल, सहज माझा मुलगा किंवा कुटुंबातला कोणतं इथं फिरला आणि कोणीतरी म्हणणार आहे ह्याच्या बापाने आपल्या गावासाठी हे केलं, ह्या बापाने ह्याच्या गावासाठी, ह्याच्यापेक्षा मला दुसरं काय पाहिजे बाबा. आणि मला कधी कधी वाईट वाटतं, बोलतो म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो, बोलतो म्हणजे विकासाच्या बाबतीत बोलतो. हो, विकासाच्या बाबतीत मी बोलणारच, मला तेवढा अधिकार आहे, तेवढा इंदापूर तालुक्याचा विकास मी केलाच आहे, त्यामुळे मी बोलणारच नाही बाबा. किती खोटं लोकांची किती दिशा मना बोलले ती गोष्ट खरी की नाही काय केलं. आता समजा तुमचे एवढे सगळे रस्ते झाले आणि समजा आता आजचा रस्ता आपला एक रस्ता कुठला राहील आपला मोठे वस्ती, त्याला म्हणा काय असं आयला सगळं केलं पण माझं तुमच्याकडे लक्षच नाही राहत. तुम्ही निश्चितच आपण दर्शन घेतो आणि त्यासाठी आपल्याला लांबून जावं लागतं. काही इतक्या दर्शनांनी खोरोचीचा पूल केला नाही, खोरोचीच्या पलीकडे गेलं. बोराटवाडीचा पूल का हे केलं नाही, बोराटवाडीच्या पलीकडचं कुठे उमरे कटलं, उमरे काय उमरे दहेगाव ना, उमरे दहेगाव कार्य यांनी इतके दिवस पूल केला नाही. तिसरं आपलं निर्नेमगाव मामा इथं बसले, कार्य ह्या लोकांनी पूल केला नाही. इकडं तावशीचं कार्य पूल केलं नाही. आता राहिलंय फक्त निमसाकर. माझ्या निमसाकर पाटील कुठे गेले सगळे, तुम्ही सगळीच गोरे सर, माझ्या फक्त आता राहिलंय निमसाकर. बंधूंनो, मी सहज सांगतो, एवढी कामं, पूल, रस्ता, पिण्याचं पाणी खरंच एवढं सोपं नाहीये. ती काय सरकारची योजना बाकीच्या तुम्ही आमदारांना चेक करा. मला कधी कधी वाईट वाटतं रे, कधी कधी तुमच्या सगळ्यांसाठी चौदात मी आज बाकीचे आमदार कुठेतरी फिरतात वगैरे, कुठेतरी टूरला जातात. आज माझी इथं बायकोच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो, आमदार झाल्यापासून मी कुठं रे गेलो नाही, बाहेर फिरायला गेलो नाही.